नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सगळ्या निराधार बांधवांना जे पेन्शनचा हप्ता दिला जातो या संदर्भात मार्च महिन्यासाठीचा हप्ता कधीपर्यंत मिळणार आहे असा निराधार बांधवांचा प्रश्न आहे. आता निराधार बांधव कोण आहेत तर यामध्ये या निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणारे दिव्यांग लाभार्थी आहेत, त्याचबरोबर विधवा महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, आजारी व्यक्ती आहेत, त्याचबरोबर श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी आहेत. अशा सगळ्या लाभार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा प्रश्न की जे वेतन म्हणजे यामध्ये जो पेन्शन आहे वितरण होतं हे पेन्शन वेळेवर होईल का लांबणीवर जाण्याची शक्यता आहे, उशिरा होईल. तर या संदर्भात शासकीय अधिकाऱ्यांशी आपण चौकशी केली पुन्हा एकदा. त्याचबरोबर हेल्पलाईन नंबरशी जो संपर्क साधला त्यांच्यामार्फत महत्त्वाची माहिती आपल्याकडे अपडेट प्राप्त झाली आहे. ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर पाहू शकता ही सगळी महत्त्वाची माहिती सगळ्या निराधार बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे आणि या कारणामुळे जास्तीत जास्त बांधवांपर्यंत शेअर करा. हा जो व्हिडिओ आहे त्यापर्यंत पाठवा, त्यांच्यापर्यंत शेअर करा. कारण पाहू शकता बहुतांश निराधार बांधवांना माहीत नसतं की पेन्शन हप्ता कधीपर्यंत येईल. त्यांना जर एक्झॅक्टली खरी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली तर त्यांना नक्कीच त्यांचा फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर पाहू शकता तुम्ही जर मराठी वीक गाईड यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सगळ्या अशाच ज्या अपडेट आहेत निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांसाठीच्या अपडेट योजनांबाबतची माहिती अशीच वेळेवर मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी वीक गाईड यूट्यूब चॅनलला आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. जे अपडेट आहे लाभार्थ्यांचं जी पेन्शन आहे वितरण जे आहे 5 महिन्यासाठीचं हे किती उशिरा होईल, त्याचबरोबर कधीपर्यंत ही जी तारीख आहे 100% खरी खात्रीलायक अशी तारीख ही काय आहे जाणून घेऊयात. सुरुवात करूयात. यामध्ये पाहू शकता संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आणि त्यांचे हक्क. तर संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे जे दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींसारख्या निराधार घटकांसाठी आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा साधारण लाभार्थी जे आहेत त्यांना 1500 आणि दिव्यांग बांधवांना 2500 रुपये इतका लाभ जो आहे मिळतो, तो त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी पूर्णपणे अवलंबून असतो. आता बरोबर पोर्टलवर सॅस पोर्टल जे आहे या पोर्टलवर नोटिफिकेशन जारी होण्याशिवाय हा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाही. 2 ते 3 महिने अगोदर GR यायचा, त्याच्यानंतरनं पोर्टलवर नोटिफिकेशन यायचं, अशी पूर्ण 15 ते 20 दिवसांच्या या प्रक्रियेनंतरनं लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायचे. मात्र गेल्या 2 ते 3 महिन्यापासून ही प्रक्रिया वेगळी झाली. डायरेक्ट पोर्टलवर परिपत्रक जाहीर होतं की या दिवशी जी आहे पोर्टल बंद राहील, लाभार्थ्यांचं वितरण प्रक्रिया सुरू राहणार आहे आणि त्यानंतरनं 2 दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे DBTद्वारे जमा व्हायचे. तर या नोटिफिकेशनची वाट पाहणं आवश्यक आहे. अद्यापही हे नोटिफिकेशन जारी झालं नाही आहे. याच आठवड्यामध्ये हे येणं अपेक्षित आहे. तर मार्च महिन्यामध्ये हा निधी कधीपर्यंत येऊ शकतो या संदर्भातली माहिती जाणून घेऊयात. तर मार्च महिन्यामध्ये निधी वितरणातील विलंब का आहे तर मार्च 2026मध्ये यामध्ये लाभार्थ्यांकडून वारंवार प्रश्न विचारले जात आहेत की मार्चचा निधी हा कधी खात्यात येईल. 10-11 तारखा म्हणजे आजची तारीख 10 आहे, 10-11 तारखा उलटून गेल्या तरी राज्य सरकारच्या वेबसाईटवर सॅस पोर्टल जी आहे निराधार योजनेसाठीची नोटिफिकेशन आलं नाही आहे. विभागाशी चर्चा केल्यावर सुद्धा स्पष्ट उत्तर मात्र मिळालं नाही. त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीची उत्तरं दिली नाहीत की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये येईल या 8 ते 10 दिवसामध्ये येईल असंच ते सांगत आहेत. याआधी 5 ते 6 तारखेपर्यंत येईल असा विश्वास त्याने दिला होता आणि त्याच्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये झाल्यानंतरच येईल असं त्यांनी सांगितलं होतं. तर यामध्ये जे वरचे जे आहेत वरिष्ठ याने आदेश दिले नाही आहेत असं त्यांनी सांगितलं होतं. आत्तासुद्धा त्या पद्धतीचे उत्तरं हेल्पलाईन नंबर त्याचबरोबर विश्वासू सहकारी सुद्धा आता देत आहेत. येईल म्हणतात 10 ते 15 दिवसामध्ये, पण जी एक्झॅक्ट तारीख आहे ज्या तारखेला तो जमा होईल ही सांगितलं जात नाही आहे आणि या कारणामुळे या विलंबामुळे लाभार्थी चिंतित असतात. गेले 1 ते 2 महिने खूपच वेगळ्या पद्धतीचे होते. लाभार्थ्यांना 1 महिना वाट पाहावी लागली होती. मात्र गेल्या महिन्यामध्ये 2 हप्ते एकत्रित आले होते. यामुळे लाभार्थ्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या की त्यांना असं वाटत होतं की मार्च महिन्यातसुद्धा हप्ता हा वेळेवर सुरुवातीलाच जमा होईल. मात्र आता उशीर व्हायला लागलेला आहे आणि विलंब होईल अशा पद्धतीचे अपडेट आपल्याला प्राप्त झाले आहेत. त्याचा सर्व खर्च
या निधीवर अवलंबून असतो पाहू शकता. त्यामुळे लाभार्थी हे जास्त चिंतेत असतात. जे निराधार बांधव आहेत, जे खरे दिव्यांग आहेत, त्यांना दुसरा कोणता इन्कम जो आहे त्यांचा प्राप्तीचा स्रोत नसतो. त्या कारणामुळे हा निधी खूपच महत्त्वाचा असतो. आता विलंब का होतोय, विलंबाची कारणं ही जाणून घेऊयात. तर पाहिलं तर पाहू शकता निधी विलंब होण्याची कारणं ही विभागाकडून सांगितली जात आहेत आणि आर्थिक वर्षाच्या शेवटची महिन्यात हे घडतं असं त्यांनी सांगितलंय. तर पाहिलं तर आपण जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा विलंब झाला होता, फेब्रुवारी सुद्धा. तर शेवटच्या आर्थिक वर्षाचे शेवटचे 2 ते 4 महिने उशीर होतो असं त्यांचं म्हणणं आहे. गेल्या वर्षी सुद्धा मार्च महिन्यामध्ये उशीर झाला होता. तर सर्व विभागांना निधी वाटप करावा लागतो. फक्त यामध्ये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग नाही आहे, तर बाकी शासनाचे सगळ्या विभागांना अर्थ विभागाकडून अनुमती देऊन त्यांचं निधीचं वाटप केलं जातं. शेवटचा महिना असल्यामुळे त्याच्यानंतर एप्रिल महिन्यासाठीची जी नवीन आर्थिक वर्ष आहे त्याची सुद्धा ही प्रक्रिया सुरू असते. त्यामुळे सगळे शासकीय अधिकारी या कामामध्ये व्यस्त असतात. तर या कारणामुळे शासन सर्व विभागांच्या योजनांसाठी निधी पुरवते. त्यामुळे निराधार विभागाला कधी यावेळेला पाहू शकता या महिन्यामध्ये निधी हा उशिरा मिळतो. त्याचबरोबर लेखापरीक्षण मार्च महिना आहे. मार्च महिना म्हटल्यानंतर लेखापरीक्षण मार्च एंडिंग तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. तर लेखापरीक्षण ऑडिट आणि लेखाजोखा हा केला जातो. यामध्ये प्रत्येक विभागाचं ऑडिट चालू असतं. त्याचा लेखाजोखा जो आहे मार्च एंडिंगचा तयार करावा लागतो. यामुळे कधीकधी पैशाची कमतरता ही भासते. या कारणामुळे निधीची कमतरता असू शकते. त्या कारणामुळे सुद्धा वितरणासाठी उशीर हा होऊ शकतो. आर्थिक वर्षाच्या शेवटी बजेट तरतूद आता अर्थसंकल्पीय अधिवेशन 6 तारखेला जाहीर झालं. तर नवीन वर्षासाठी बजेट मंजुरी आणि पैसे मिळणे हे वेळखावं असतं. इतर विभागाकडून उधार घेणं किंवा कमतरता ही भरून काढण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. तर ही सगळी कारणं आहेत. मार्च एंडिंग आहे, सगळ्यांना माहिती आहे. तर हे कारणे समजावून घेण्यासारखी आहेत. कारण शासनाला प्रथम सर्व विभागांना प्राधान्य द्यावं लागतं. म्हणजे फक्त सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग नाही तर बाकीचे विभाग सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा निधी हा पुरवावा लागतो. मागू शकता 8 तारखेला महिला दिनाच्या निमित्ताने लाभार्थ्यांना जे आहेत यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचा जो निधीचं वाटप आहे, त्यांचा जो यामध्ये 1500 रुपयाचा लाभ जो आहे हा देण्यात आला होता. तर बाकी अशा सुद्धा योजना आहेत, असे सुद्धा विभाग आहेत, त्या ठिकाणी सुद्धा शासनाला लक्ष द्यावं लागतं. ज्यामुळे निराधार योजनेचा निधी हा लेट होतो. या महिन्यामध्ये हा उशीर होण्याची शक्यता आहे. मात्र आपली शासनाकडे काय विनंती आहे, उशीर होऊ द्या. मात्र पाहू शकता एक स्पष्ट परिपत्रक नोटिफिकेशन जारी करा की अशा कारणामुळे हा विलंब होतोय आणि अंदाजे ही तारीख आहे 11 आहे, 12 आहे किंवा 20 आहे किंवा 25 आहे, जी काही तारीख आहे ही लाभार्थ्यांना कळू द्या. जेणेकरून लाभार्थी निश्चिंत राहतील आणि त्या तारखेपर्यंत त्यांची जी काही त्यांची तरतूद असेल पैशासाठीची, त्याचबरोबर त्यांच्यासाठीच्या बाकीच्या गोष्टी असतील त्या करू शकतात. सध्याच्या महागाईच्या दिवसांमध्ये हे खूपच महत्त्वाचं आहे. लाभार्थी निश्चित राहतील की या तारखेला पैसे येणार आहेत, तोपर्यंत त्यांची तरतूद ही केली जाऊ शकते. सध्या काय होत आहे, कोणत्या पद्धतीची खरी किंवा 100% खात्रीलायक अशी माहिती दिली जात नाहीये. उडवाउडवीची उत्तरं असतील, तारीख ढकलली जाते. तर असं करू नका. शासनाला हीच विनंती आहे, 4 ते 5 दिवस उशीर असला तरी तारीख घोषित करा. 4 ते 5, 10 ते 15 दिवसांचा जरी उशीर असला तरी लाभार्थ्यांना सांगा की या तारखेपर्यंत लाभार्थ्यांसाठीचे पैसे जमा होतील. जे खरे दिव्यांग लाभार्थी आहेत, जे खरे निराधार बांधव आहेत, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचली तर ते निश्चिंत राहतील. त्या पद्धतीची त्या 10-15 दिवसांसाठीची तरतूद त्यांच्यामार्फत केली जाऊ शकते. तर लाभार्थ्यांच्या भावना ह्या लक्षात घेऊन त्यांचे सतत प्रश्न विचारले जात आहेत. या कारणामुळे त्यांना जर एकच तारीख सांगितली तर त्या पद्धतीने ते निश्चिंत राहू शकतात. आणि यासाठी विभागासाठी सुद्धा आमचे सुद्धा अधिकृत चर्चा जी आहे त्यांच्यासाठीची यामध्ये हेल्पलाईन नंबरवर सुद्धा, त्याचबरोबर शासकाचे जे विश्वासू अधिकारी आहेत त्यांच्यामार्फत सुद्धा आपण माहिती घेण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्यांच्यामार्फत अद्यापही अशी तारीख बाबतची अपडेट मिळाली नाही. मात्र लवकरच एक तारीख हे जाहीर होण्याची शक्यता आहे. लाभार्थ्यांसाठी आपला सल्ला असा आहे की वेबसाईट जे आहे सॅस पोर्टल तुम्ही दररोज तपासा, जेणेकरून आपल्या यूट्यूब चॅनलवर जरी लेट अपडेट आली तरी तुमच्यापर्यंत ती माहिती वेळेवर पोहोचेल. मात्र तरीसुद्धा आपला प्रयत्न असाच असतो, दररोज आपण व्हिडिओ घेत असतो आणि आपला प्रयत्न असा असतो की तुमच्यापर्यंत जी काही महत्त्वाची अपडेट आहे निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांसाठी असेल किंवा पेन्शन संदर्भात हे तुमच्यापर्यंत वेळेवर पोचावी.
कारण हा निधी खूप महत्त्वाचा आहे. निराधार बांधव हे शासनाचे सगळ्यात महत्त्वाचे घटक असून शासनाने लवकर हालचाली कराव्यात, जेणेकरून लाभार्थ्यांचा निधी, लाभार्थ्यांचं पेन्शन त्यांच्या बँक खात्यामध्ये वेळेवर जमा होईल. ही सगळी माहिती महत्त्वाची आहे, त्यासाठीच जेणेकरून जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा, त्यांना त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर पेन्शन संदर्भात निश्चिंत राहायचं आहे, कारण जरी उशीर होत असला तरी 10 ते 15 दिवसांपेक्षा जास्त उशीर होण्याची शक्यता नाही आहे. लवकरच तारीख घोषित केली जाईल. दररोजच्या अपडेट आपण देत असतो, त्या कारणामुळे निश्चिंत राहून आपल्या यूट्यूब चॅनलला मराठी बिग गाईडला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत पेन्शन संदर्भातल्या तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोचतील. धन्यवाद.